नमस्कार. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारू जाईल, जय गुरुकृपा होईल पार्थागा. 52वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ आणि 4थ्या अध्यायातील 170 आणि इथे 171 आलेले. अगोदर आपण ते बघितले की एक ओळी इकडे तिकडे होते. याचा अर्थ जो आहे अगदी सेम, म्हणजे जे यच ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतान्य शेषेण द्रक्षस्यात्मन्यथो मयी, हा जो 35वा श्लोक आहे 4थ्या अध्यायातला, अगदी सेम अर्थ आहे की तुला ज्ञान झाल्यावर, आत्मज्ञान झाल्यावर पुन्हा मोह येणार नाही आणि सर्वत्र तू भगवंत बघशील, आत्मस्वरूप होऊन सर्वत्र भगवंत बघशील. आणि माझ्या योगाने, म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की श्रीकृष्णाच्या योगाने तू सर्वत्र मलाच बघशील, माझ्याशीच एकरूप राहशील आणि सतत राहशील. पुन्हा तू अज्ञानाच्या मार्गावर जाणार नाहीस. केवढी सुंदर गॅरंटी आहे बघा. ऐसे ज्ञान प्रकाशी पाहिलं मोहांधकारू जाईल. असा ज्ञान प्रकाश झाल्यावर मोहाचा अंधकार पुन्हा येणार नाही. केव्हा? जेव्हा गुरुकृपा होईल पार्थागा. पार्थाचे गुरु कोण आहेत? श्रीकृष्ण. संपलं. इतकं सुंदर आणि सोपं आहे. तर असं आपण भगवंताशी एकरूप राहिल्यावर, योगी होऊन, भक्त होऊन, सतत त्याचंच कार्य करत राहिलो, सतत त्याच्याकरताच सगळे कामं करत राहिलो, प्रत्येक आपलं पल्स बीट, हार्ट बीट सगळं काही भगवंताला समर्पित राहिलं, प्रत्येक बोलणं चालणं. आणि मग एका जणाने विचारलं की काय हो, आमच्यावर एवढे अत्याचार होतात आहे, एवढे लोक आम्हाला काय काय हे करत आहेत, तर आम्ही काही त्याचा विरोध करायचा की नाही? तर त्याचं असं आहे की श्रीकृष्णाने काय केलं. श्रीकृष्णाने पण बघा ना, तो जन्मायच्या अगोदरच त्याच्यावर अत्याचार सुरू झाले होते, की त्याचं प्लॅनिंग सुरू झालं होतं. त्याचा स्वतःचा मामाच त्याला केव्हा मारायचं, कसं मारायचं विचार करत होता. जितकं होईल तेवढं शांततेने घ्यायचं. पण नंतर मग काही झालंच नाही तर त्याला, श्रीकृष्णाला मग आता काय करणार? म्हणजे महाभारत युद्ध झालं शेवटी, आहे की नाही? आणि यात कोणतीच व्यक्ती सुटलेली नाही की ज्याच्यावर कधी अत्याचार झाले नाही किंवा ज्याला कोणी बोललेलं नाही. आज जगात आजपर्यंत असे कोणतीच व्यक्ती नाही की ज्यांनी आपल्या आयुष्यात विरोध सहन केला नाही, किंवा कधी आजार झाला नाही, किंवा कधी तो कोणत्या तरी गोष्टीत फेल झाला नाही. असं कधीच घडलेलं नाही. कोणत्या ना कोणत्या बाबतीत कोणता ना कोणता व्यक्ती त्याच्यात ते होणारच आहे. पण तरीही हे तर जीवनातल्या, मानवी जीवनातले सगळे जे आहेत गडबड गोष्टी ज्या आहेत त्या मानवानेच निर्माण केल्या. स्वामीजी म्हणायचे भगवंताच्या राज्यात सगळं सुखी आणि शांत आहे. या ज्या कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या मानवाने निर्माण केलेल्या. आणि म्हणूनच नेहमी जे मी म्हणतो की आपण शाश्वत विकास लक्ष्य अचीव करायलाच पाहिजे, त्याकरता म्हणतो. इवन युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्र संस्थान पण तेच म्हणते. मी त्यांचंच सांगतो. मी ज्ञानेश्वर महाराजांचंच सांगतो. आनंदवन भुवन, स्वानंदभूत पाठन, रामराज्य वगैरे त्यांचंच सांगतो, अजून काही नाही. आम्ही लहानपणापासून हेच ऐकत आलेलो आहे की रामराज्य करायचं असेल तर पहिले आपल्या आतला राम जागवा आणि सगळे शुद्ध आणि चांगले सत्य बोलून, सत्य मार्गावर चालूनच होऊ शकतं. तेच वागणं, बोलणं, चालणं वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे. मग आपल्याला आत्मज्ञान झाल्यावर त्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात त्या फालतू गोष्टी निघूनच जातील. कारण की एवढं सगळं झाल्यावर लोकांचे बेसिक प्रश्न असतातच. त्यावेळेला मग असं स्वामीजींनी सांगितलेले काही काही उत्तर आहेत. ठीक आहे. तर आपण इतकं सुंदर जीवन जगायचं की आपल्याला तर आत्मज्ञान व्हायलाच पाहिजे, पण आपल्यासोबत राहणाऱ्यांना पण
खूप छान जीवन जगता यायला पाहिजे. आत्मज्ञानाने, परब्रह्मतत्वाने, प्रभू रामचंद्राच्या कृपेने परिपूर्ण. धन्यवाद.